पशुवर्धन विभाग, जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय पशुपालक शिबिर, प्रात्यक्षिक माहिती प्रशिक्षण आणि जनसंपर्क शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले। या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधीची सविस्तर माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकुले यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी तलासरी तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉक्टर वैभव सापळे, पालघरचे जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर, पशुवर्धन उपायुक्त डॉक्टर भुवनेश्वर बोरकर उपस्थित होते। तसेच सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिद्धार्थ साबळे डहाणू, डॉक्टर शिल्पा कारगिरवार, डॉक्टर मधुवंती महाजन पालघर, पशुवर्धन विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत वडके वेवजी, डॉक्टर मंदार किसन पटेल गिरगाव आणि पर्यवेक्षक डॉक्टर कुणाल दळवी उधवा यांनी उपस्थित राहून पशुपालकांना मोलाचे मार्गदर्शन केले। प्रशिक्षणातून रोजगाराची संधी। या शिबिरात तलासरी तालुक्यातील 151 अधिक शेतकरी व पशुपालक सहभागी झाले होते। पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून मागील वर्षात 200हून अधिक लाभार्थ्यांनी अशा शिबिरांच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार सुरू केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आकर्षण अजित सुतार यांचा पक्षी प्रदर्शन स्टॉल। शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे शेतकरी अजित सुतार यांनी लावलेला स्टॉल। त्यांनी विविध जातींच्या पक्ष्यांचे प्रदर्शन भरून त्यांच्या संगोपनाची सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली। त्यांच्या विशेष प्रयत्नाबद्दल विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानून विशेष स्वागत करण्यात आले। शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता पशुपालनाकडे एक व्यवसाय म्हणून पाहावे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक स्तर उंचवावा असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले। विकास नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। डॉक्टर प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने आज तलासरी तालुक्याचे, तसे आपल्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत। 8 तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्यामध्ये साधारण प्रत्येक तालुक्याला एक प्रशिक्षण शिबिर आपण दिलेलं आहे, मेळावा प्रशिक्षणाचं शेतकऱ्यासाठी। आणि आज तलासरी तालुक्यामध्ये हा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपण प्रदर्शन पण ठेवलेले आहे। जे आपले शेतकरी आहेत ते स्वतः व्यवसाय करतात, तर हे पोल्ट्रीचे म्हणजे कोंबड्याचे व्यवसाय करणारे शेतकरी आहेत, त्यांनी स्वतःच्या फार्मवर ह्या कोंबड्या, पोल्ट्री बर्ड्स त्यांनी स्वतः डेव्हलप करत आहेत ते। आणि विविध जातीचे, विविध ब्रीड्सचे हे आपण बघू शकता, हे सर्व त्यांनी स्वतः तयार केलेले आहेत। याच्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळते आणि स्वतः स्वयंरोजगार, स्वतःच्या शेतात, स्वतःच्या घरी त्यांनी हा रोजगार निर्माण केलेला आहे आणि स्वतः त्यांनी याचे अंडे विकतात, याचे पिल्लं विकतात। असे किती शेतकरी याचा सहभागी त्याच्यात? हे जे शेतकरी आहेत त्यांना आम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्ही लाभ दिला होता पूर्वी, आणि त्या लाभातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन आज एक चांगल्या प्रकारे त्यांची आर्थिक प्रगती झाल्यामुळे त्यांना सामाजिक मान सन्मानसुद्धा मिळतो। असे अनेक शेतकऱ्यांना जे मागेल त्या, जसं गेल्या वर्षी आपण 104 शेतकऱ्यांना कोंबड्याची योजना दिली जिल्हा परिषदेमार्फत, आणि शासनाच्या योजनेमार्फत आपण मोठ्या योजना आपल्याकडे आहेत कोंबड्याच्या, 25-25 लाख रुपये सबसिडीच्या, त्या योजना पण आपण देऊ शकतो। पण ही स्वतः छोटी योजना आहे। आज माझ्याकडे हे जे जाती आहेत याच्यामध्ये साधारणतः एक 16-17 जातीचे हे पक्षी आहेत। याच्यामध्ये हा बघायला तर काय गिरिराजा म्हणून जात आहे, हे कावेरी म्हणून ब्रीड आहे, हा ब्लॅक ॲस्ट्रोक म्हणून ब्रीड आहे, हा नेकड नेक म्हणून, तसेच कावेरी, सोनाली, कडकनाथ, असील, फायटर, टर्की म्हणून आहे, गिनीफोल, सिल्की, असे या जाती आपण आज प्रदर्शनासाठी आपण समितीचे आणले आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत आहे की प्रदर्शन बघायला आलेले आहेत। आपलं नाव काय, आपण कुठून आले? माझं नाव आहे विजय बोदले, मी कवडा या गावामधून आहे। हे प्रदर्शन बघून आपण काय बोलणार?
ॲक्च्युली हे जे पंचायत समिती तलासरी इथे हे जे वेगवेगळ्या पक्ष्यांचं प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे, त्याच्यामध्ये प्राणी पण आहेत, बोकड वगैरे आहे. ह्या ज्या जाती आहेत हे भले आपण आदिवासी समाजामध्ये भरपूर कोंबड्या वगैरे आहेत, परंतु ह्या जाती आपल्याला आज ह्या ठिकाणी बघायला भेटलेल्या आहेत. याच्यातून आम्हाला शेतकऱ्यांना पुढील एखादा बेरोजगार असतील त्यांना ह्याच्यातून हे मार्गदर्शन घेऊन आपण पुढील बेरोजगारांसाठी एक चांगला असा उपक्रम या ठिकाणी लाभलेला आहे. त्याच्यामुळे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद आहे. आणि जे आपले भाऊ आहेत त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे की ह्या ज्या जाती आहेत ह्या आपल्या इथे पोल्ट्री करून आपला जो उदरनिर्वाह आहे हा मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरी इथे प्रदर्शन बघायला आलं आहे. तुमचं नाव काय, आपण कुठले? माझं नाव देवराम कुरकुटे, मी राहणार उधवा. मी आज प्रशिक्षण शिबिर तलासरी येथे शिबिरादरम्यान आलो. तर इथं प्रदर्शनासाठी ठेवलेल्या विविध पक्षी आहेत, तसेच प्राणी आहेत. ते ह्या पक्ष्यांमध्ये विविध जाती आहेत. तर हे काही जाती हे मटणासाठी वापरले जाणारे, काही शोभेसाठी वापरले जाणारे पण पक्षी आहेत. तर हे पहिल्यांदा असं, तर मला याच्या पुढे असं सांगायचं आहे की आपले जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांनी असे पक्षी पाळून आणि त्याच्यातून व्यवसाय करावा. आणि काही शोभेचे जे पक्षी आहेत ह्याचा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे आणि चांगला भाव पण भेटत आहे. पण ते आपल्या तरुणांनी ते केलं पाहिजे. आणि हे असं प्रदर्शन बघून आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन आणि असे विविध जातीचे पक्षी पाळणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यातून व्यवसाय करणं गरजेचं आहे. एक व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे. धन्यवाद.